आता शेतात होणार आहे एक नंबर डब्बा पार्टी। अरे वा, झाले। सगळ्यात पहिले आम्ही तूप गरम केलेलं आहे। वरण भातावर तूप गरम, एक नंबर। आता वाघोली, वाघेश्वर इतके सगळे झाल्यानंतर आता वाघेश्वरी देवीचे मंदिराला आपण आलेलो। तर आमची कुलदैवत मंदिर आहे आमचं। अरे वा, नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग। यु नो, मला असा विचार होता की वेलकम बॅक टू माय विलेज असं म्हणायला, पण ना वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग मला जास्त चांगलं वाटतंय। सो वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग। आजची सकाळ, वाव, तुम्ही बघितली असेल गावातली सकाळ। अरे यार, सूर्य आता तुम्हाला इथं आलेला आहे, काय छान वाटतं। म्हणजे गावात आल्यानंतर गावातला जो फील आहे ना, वा वा वा, म्हणजे सगळीकडे शेतच शेत। आमचं शेत आहे ना त्या साईडला, तिकडे असं खूप इथं आहे। तुम्हाला आता लवकरच दाखवू, कारण की आजच्या व्लॉगमध्ये शेत आणि आमच्या गावातले काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे मी ना आमच्या जुने व्लॉगमध्ये बऱ्यापैकी दाखवलेलं आहे, पण ना तेव्हा मी जरा स्टार्टिंग वाला होतो ना। आता थोडंसं ना छान पद्धतीने, म्हणजे जसं तुम्हाला गोवा दाखवलं तसं मी माझं गाव दाखवणार आहे। सध्या गाव दाखवण्यावरून नका आला, पहिले बायको तर दाखवून देऊ। तेव्हा ती सावलीमध्ये लपलेली आहे, काय ग? मस्त। आणि इकडचं ऊन आहे ना, म्हणजे टोचत नाहीये, गरम म्हणजे डोळे उघडता येत नाही पण टोचत नाही। पुण्याला असं बरोबर आहे, पॉइंट आहे। मग इतक्या दिवसानंतर आपलं ट्रॅव्हलिंग संपलंच नाहीये। मी तेच म्हणत होतो की ना, पहिले आपलं आहे ना गोवा ट्रॅव्हलिंग चालू होतं, आता फॅमिली ट्रॅव्हलिंग मध्ये फॅमिली बरोबर आणि फॅमिली साठी आणि फॅमिलीकडे ट्रॅव्हलिंग चालू आहे आपलं। कसं वाटतंय मग तुला आपल्या गावाला येऊन परत? आता नाही जाते, बघितलं, चला आपण इकडे बघू। हा, एकदम छान वाटतंय ना, मजा येणार आहे। पण बिचारीचं ना ऑफिस चालू आहे। मला US हॉलिडे तुम्हाला जसं म्हटलं तसं झालेलं आहे, पण तिचे सुट्ट्या नाही संपलेल्या आहे, तिचं ऑफिसच चालू आहे। तर तिला तिचा लॅपटॉप खोलून तिला टाइमपास करावं लागतंय, नॉट टाइमपास ऑफिसचं कामं करावं लागतंय। मी मजा करतोय मस्तपैकी। काल तर काय मजा आली यार, कालचे व्हिडिओ खतरनाक नाही आपल्याला, म्हणजे काही ना काही सण असतच म्हणजे असं प्रोग्राम टाइप्स, कधी कानबाई, कधी यावेळी दिवाळीची आणखीच मजा होऊन गेली आपली। A few moments later. आणि मस्तपैकी आम्ही निघालेलो आहे, कारण की ना आता आम्ही करणार आहे बघा, इथं सगळं सामान सेटअप झालेलं आहे, जेवणाचा सेटअप झालेला आहे। आता शेतात होणार आहे एक नंबर डब्बा पार्टी। हा बायको, एक्साइटेड? चलो, आता पप्पा आहे ना, पप्पा वाट बघून येणार, आता ते कंटाळले असेल। सो आता लवकर निघू, लवकर पोहोचू। आणि आलेलो आहे शेतामध्ये। पण सगळ्यात पहिले ना पप्पाने एक सेटअप केलेला आहे की माझ्याकडे पाऊस वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा गोडाऊन सगळं किंवा आपल्याला आरामात बसायला, आणि आता जी होणार आहे डब्बा पार्टी त्यासाठी आई तर काहीतरी, काय ग काय कर राही नाही, वरण गरम। हा, अरे बापरे, कसं नाही ना, अजून आता बघितलंच नाही, विहीरकडे गेलोच नाही मी। आता जाऊ ना, खाऊन पिऊन जाऊ आपण। हा का, अरे लागली, पण चलो, शेकोटी लागलेली आहे, पण ती आमची चूल आहे। अरे वा, झाले। सगळ्यात पहिले आम्ही तूप गरम केलेलं आहे।
वरण भातावर तूप गरम गरम एक नंबर. वा, ताट बिटच एकदम रेडी झालेली आहे आणि त्याच्यावर पडली गरम गरम तुपाची धार. एक नंबर. ये गाजर का हलवा मेरी मम्मी ने बनाया एकदम स्पेशल. सो आज काय काय, अरे बापरे, पनीर भुर्जी, वरण भात आणि गाजरचा हलवा. जेवल्यानंतर ना आम्ही तर मस्त झोपून घेतलं. आता अर्धा एक तासानंतर उठलेलो आहे. सगळे कुठे कुठे गेले. आता पप्पा त्या साईडला चालले, हे बाई या साईडला कुठे बायको आणि आई गेलेली आहे. तर त्यांना बघू काय करताय, काय चाललंय. इकडे आहे ना शेतात आहे ना, आल्यानंतर आहे ना हवाच वेगळी असते. म्हणजे तुम्ही ना एकदम वेगळेच वागू शकता. म्हणजे एकदम तुम्हाला वेगळं फील येतो. मला तर लहानपणापासून मी आलेलो आहे, मला माहिती आहे गोष्टी. सो मी त्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करतोय. पण हे बघा, काही लोक एकदम वेगळेच एन्जॉय करताय. हाय, काय कर राहिली वावर मा? काय टोपला? अरे बापरे, हा का? लिंबू, कारले, वांगे तोडताय का तुम्ही? अच्छा, ती आकडी फुलं याच्या ने. अच्छा, हा आपण आता फुलं लावायला सुरू केले ना. काय बोलते? मला दिसले बघ, 3 दिसतंय मला इथे. मला पण एक वेळा दिसायला लागले ना, सगळे दूर दिसायला लागले ते. आणि ते किती छोटस झाड आहे. हा ना, किती भारी ना. आणि आपल्याकडे तर मोठं झालं तरी येत नाही. त्यांना माहिती ना ते मोठे झाले तर मी तोडून बायकोला देऊन देईन, म्हणून ते येतच नाहीये. झाड आहे हे, शेवगा, ते मूळचं झाड आहे. मग आंब्याची लाईन आहे, मग आवळा आहे, चिक्कू आहे आणि जांभळ आहे. आणि मग परत नारळाचे झाड. आणि मग नंतर हे सगळे गुलाब, झेंडू, शेवंती, कांदे लावले त्याच्या आतमध्ये. आणि मध्ये मध्ये सफरचंद आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, सगळे फळांचे झाडं लावलेले. अरे वा. मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठून भाजीपाला घेतलेला. भाजीपाला? अच्छा, ते कारलं आणि ते सगळं ना. सगळं भाजीपाला इथे लावलेलं. इथे कारला आहे. अरे ये तो पूर्ण वेजिटेबल मार्केट. हा ना, मार्केटच वाटायला लागले. इधर आओ, इधर आओ, इधर आओ ना. ही मिरची देखो. मिरची? हाँ, उफ उफ, मिरची. ते पहा, वांगी बघा तिकडे आईंच्या हातात. तुम्ही इकडे बघा ना मिरची. अरे तू तिकडे बघू, इकडे बघू. इकडे बघा पहिले, तुम्हाला दिसेल. अच्छा, दिसली दिसली. एकदम पण लटकलेली आहे. टमाटे पण आहे. Yes, this is tomato. दिखा एकदम. हाँ, वो ये तो गीला है चीची.
वाह वाह वाह। और ये है बैंगन, पता है कि ये बैंगन का पेड़ है। किधर है? ये लगा था क्या कभी? मुझे लगा जंगली जैसा है है ना? उसमें फूल आया देख ना, इथं कळतं बघ, हे जे आहे ना फूल ते तिथं लागेल वांग. छोटे छोटे वाले वांगे असतात भाजीवाले. हे सगळे ग्रीन टोमॅटो वगैरे. टोमॅटो तर खूप लागलेले. हो, आणि पूर्ण लाईन तेच आहे. बघा आउट ऑफ द बॉक्स एक येल्लो फूल आला इकडे छोटंसं. आउट ऑफ द बॉक्स नाही, ते पण आहे ना गिलक किंवा काहीतरी असणार आहे. अरे नाही, मग फ्लावर रोज आहे तो येल्लो. येलो रोज. बघा काटे कुठे? तुम्हाला दिसणार पण नाही, हे दाढ दिसणार. हा, अरे यार सिरियसली म्हणून तो हल्ली आउट ऑफ द बॉक्स आला. ते तर ते बाकीच्या फुलांसारखंच वाटत होतं. येल्लो गुलाब, ये गुलाब है ना पक्का पुणे जाने वाला है. आई मला तो पिवळा गुलाब हवा आहे. तुम्हाला काय झाड घ्यायचं ते घेऊन घ्या. खरंच खरंच आपला फ्रंट पोर्च एकदम छान करायचं. कुठे? आंबा, हे सोनचाफा आहे. आंबा, म्हणजे काय असतं? सोनचाफा, ते फुल येतं नाही फुल येतो, वास येतो, खूप पिक्चर मध्ये दाखवतात. काय केसांमध्ये पण, ते माळेमध्ये पण लावतात. समर्थांना ते फुल वाहतात बघ, हा, ते खूप सुगंध येतो. झाड बाई असं पानासारखं झाड असं त्याचं फुल. म्हणजे मी जो एक वेळा आम्ही बघितलेलं, एकाने ना हार घेतला होता 20 रुपयाचा एवढा, ते रस्त्यात हा मला आठवलं. पप्पाने लगेच त्याला मला एकदम मस्तपैकी पॅकेट विकेट मध्ये पॅक करून दिलं लगेच. तिथे झाड एकदम मस्तपैकी राहीन. अब ये कल बैठेगा गाडी में. पप्पांना बाय करून आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय आता दुसऱ्या लोकेशनकडे. खूप मजा येणार अजून पुढे, अजून आहे. पहिले तर सगळ्यात पहिले ना आमच्या वाघेश्वर देवीकडे चाललेलो आहे. बाय. आता वाघोली, वाघेश्वर इतके सगळे झाल्यानंतर आता वाघेश्वरी देवीचे मंदिराला आपण आलेलो. तर आमची कुलदैवत मंदिर आहे आमचं. अरे वा, मी आमच्या जुन्या ब्लॉग मध्ये तर बघितलं असेल, पण आता आम्ही परत एकदा दर्शन करायला आलो. थँक्यू. वा, आपल्यासाठी चाबी सुद्धा आलेली आहे. तर मंदिर आपण खोलू, दर्शन घेऊ. नाचनाचे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय मैत्यासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव वाघेश्वरी माता की जय.
grow and thrive. Audio Jungle.